एका बाजूला तापमानाचा पारा विक्रमी उंचीवर आणि दुसऱ्या बाजूला मेळघाटातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी जीवघेणी धडपड। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग आता अधिकच तीव्र झाली आहे। चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आता निर्माण झाली आहे। स्थिती इतकी गंभीर झाली आहे की महिला आणि मुलींना पहाटेपासूनच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत। काही गावांमध्ये तर पाण्यासाठी तब्बल 1 किलोमीटरहून अधिक पायपीट करावी लागत आहेत। उन्हाचा वाढता तडाखा आणि कोरड्या पडलेल्या विहिरीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत। सध्या चिखलदरा तालुक्यातील 9 गावांना तब्बल 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तर 17 गावांमध्ये खासगी विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीस टँकरग्रस्त गावांची संख्या आणखीही वाढण्याची शक्यता आहे। भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने विहिरी, कूपनलिका आणि हातपंप अक्षरशः तळ गाठत आहेत। दरम्यान जलजीवन मिशन योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। कोट्यावधींच्या योजना जाहीर झाल्या, मेळघाटातील नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। चिखलदरा तालुक्यातील मोथा गावातून आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, जिथे प्रत्येक थेंबाकरिता संघर्ष सुरू असल्याचं वास्तव समोर आलं आहे। मेळघाटातील ही पाणी टंचाई केवळ प्रशासनासाठी आव्हान नाही, तर हजारो आदिवासी कुटुंबांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न बनले आहेत। सांगा, पाणी पिण्याकरिता, पाणी आणण्याकरिता आपला त्रास होत आहे, तर किती पासून त्रास आहे हा? लय वर्ष झाले आम्हाला ते यायले 15 वर्ष झाली, तेव्हापासून असंच आहे। काही शासनाने काही योजना वगैरे? काहीच नाही बा, आपलं टँकर येते त्याच्यातून पाणी होतं। नळ वगैरे नाही इथे? नळ आहे, वापरायचं पाणी येते, पियाचं पाणी येते। किती किलोमीटर पासून आपण येत आहे घरापासून इथे? 2-3 किलोमीटर। आणि किती वेळा या विहिरीवर पाणी भरायला येतं आता उन्हाळ्यामध्ये? सकाळी येतो, संध्याकाळी। बापा आफतच आहे आम्हाला 12 ते 12 महिने। काही पैप लागत नाही, कोण दिवस लागते, कोणी काटासारखं पाणी येते। मुसीबतच आहे आता आमचं बी। नातू पंतूचे झाले, आम्ही विहिरीचंच पाणी आणून राहिले, काय करता 12 महिने। शासन काही लक्ष देत नाही काही? हा, काही देत नाही। जो बनते तो झालं, त्याचाच घरचा मालक होते। बनेता कोणी बी हे करतं, असं आहे ते। घरापासून किती लांब अंतर आहे? माझ्या घर लय दूर आहे, तिकडे लय दूर आहे। सकाळी पण पाणी वगैरे? हा, याच लागते, पाणी सरलं मध्ये याच लागते। अनेक वर्षापासून मेळघाटातील विहिरी कोरड असल्याचं या ठिकाणी माहिती समोर येत आहेत। टँकरने थेट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विहिरीत पाणी टाकलं जात आहे। आपण थेट पाहू शकताय, मोथा हे गाव आहेत, चिखलदरा तालुक्यातील हे गाव आणि मेळघाटातील आदिवासी बांधवांचं हे गाव असल्यामुळे 1 किलोमीटर अंतरापासनं अनेक महिला थेट घरापासून या ठिकाणी पायी पोहोचत आहेत आणि डोक्यावर एक नव्हे तर 3 गुंड घेऊन थेट गावात पोहोचत आहेत। सकाळपासनं तर सायंकाळपर्यंत हीच वारी त्यांची सुरू आहे। पाण्याची भीषण अवस्था उन्हाळ्यात याच मेळघाटामध्ये दिसून येत आहे। एकीकडे प्रशासन, शासन याच आदिवासी बांधवांकडे लक्ष देत असल्याचं माहिती समोर येत आहे। गोषवारा सुद्धा करीत आहेत आणि प्रशासन, राज्य सरकार आदिवासी बांधवांच्या विविध योजनेकडे लक्ष देत असल्याचा बोजवारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देत आहेत। मात्र प्रत्यक्षात नेमकं मेळघाटातील विहिरी कोरड्या, टँकरने थेट पाणी आणि येथील पाण्याची समस्या कधी निकाली लागणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती।